नमस्कार, मी साई गावडे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाटेक 2024 याविषयी सखोल माहिती घेणार आहोत। सर्व डी.एड. बी.एड. धारकांसाठी आनंदाची बातमी आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो। शिक्षक पात्रता परीक्षा नुकतंच त्याचं शासनाने जाहीर केली आहे आणि सर्व डी.एड. धारकांसाठी अत्यंत असा कमी वेळ आहे। आपल्याकडे खूप कमी कालावधी आहे आणि त्या कमी कालावधीमध्ये आपण जास्त तयारी करायची आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हायची। तर आज आपण या परीक्षेविषयी माहिती पाहणार आहोत। तर टी.ई.टी. पेपर 1 हा 150 मार्कासाठी आहे आणि यासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक मार्क म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये 90 मार्क लागतात, म्हणजे 60%। आपण एकूण गुण असतात आपला 150, त्यामध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक गुण आहेत ओपन कॅटेगरीला 60% म्हणजे सतत 90 गुण, व त्याचप्रमाणे आरक्षित वर्गासाठी 55% ही मर्यादा दिली आहे पात्र होण्यासाठी, म्हणजे 83 गुण हे आवश्यक आहेत। आणि एकूण गुण आहेत पेपर 1 साठी 150 मार्क आहेत आणि पात्रता आहे इयत्ता 1 ते 5वी। त्यामध्ये 150 मार्क कोणत्या प्रकारे आहेत त्याविषयी आपण माहिती पाहू। प्रथम आहे आपला मराठीला आहे 30 गुण, त्यानंतर इंग्रजी भाषेसाठी आहे 30 गुण, त्याचप्रमाणे मानसशास्त्र यासाठी आहे 30 गुण आणि गणित यासाठी आहे 30 गुण, जनरल नॉलेज यासाठी आहे 30 गुण, असे मिळून पूर्ण आहेत 150 मार्काचा हा पेपर असतो। आपण पेपर 1 विषयी माहिती पाहत आहोत आणि परीक्षा आहे 10 नोव्हेंबर या दिवशी आयोजन केलं आहे। तर आपल्याकडे मित्रांनो खूप कमी कालावधी आहे, तर आपल्या पेपरविषयी योग्य आपलं असं नियोजन करावं लागेल, अभ्यासाचं नियोजन योग्य करावं, तर आपण शिक्षक पात्रता पात्र होऊ शकतो। ही शिक्षक पात्रता एकदम सोपी परीक्षा आहे, यामधला सिलेबस एकदम सोपा आहे। आपण फक्त त्याला एकाग्रता महत्वाची आहे आणि याचं योग्य नियोजन महत्वाचं आहे। हा सिलेबस कोणता आहे? मराठीमध्ये काय असते तर व्याकरण आहे, जे आपण लहानपणापासून बघतोय ऐकतोय तेच व्याकरण, वेगळं काही नाही। त्यानंतर इंग्लिशचं पण काही अवघड नाही, यामध्ये पण खूप साधा अभ्यास असतोय, जे की आपण ग्रामर जास्त ग्रामरचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे मानसशास्त्र जे तुम्ही डी.एड. ला यूज केलं आहे ते मानसशास्त्राचे बुक्स तुम्ही वापर करू शकता, त्यातलेच क्वेश्चन येतात। त्याचप्रमाणे बी.एड. ला पण तुम्ही जे यूज केलं आहे मानसशास्त्र त्याचाच अभ्यास असतो, थोडा जास्त असतो। त्यानंतर गणित पण खूप काय अवघड नाहीये, गणितमध्ये पण बेसिक वर प्रश्न असतात, त्यामुळं अवघड काहीच नाही आणि सामान्य नाही। परीक्षेच्या या कालावधी दरम्यान आणि मागच्या 2-3 महिन्यामध्ये चालू घडामोडी काय घडल्या याच्यावर नक्की 2-3 क्वेश्चन असतात। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पण 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक परीक्षेमध्ये आजपर्यंत आले आहेत। तर आपण योग्य जर जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, त्याचं अनालिसिस केलं तर शिक्षक पात्रता उत्तीर्ण होण्यासाठी काही अडचण येणार नाही। तर धन्यवाद मित्रांनो, येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून माहिती पाहणार आहोत, असेच आपण तुम्हाला नवीन व्हिडिओ देणार आहोत। धन्यवाद।